बाबा म्हणतात तुम्ही आवडीने प्रेमाने त्याचं चिंतन करा. तुम्ही आवडीने जर त्याचं चिंतन केलं, आवडीने चिंतन करायचंय. काही काही लोक देवाचं चिंतन करतात, कोणी भीतीपोटी करतात. तुम्ही सांगाल भीतीपोटी देवाचं नामचिंतन करणं म्हणजे काय? ऐका, एका गावात एका बापाने आपल्या मुलाला सांगितलं, बाळा आपल्या गावामध्ये एंट्री करताना आपल्या गावच्या वेशीवर एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं. लक्षात आलं का तुमच्या? काय निघतं म्हटले? भूत म्हटले का? तुमच्याकडे निघतं का? आता सगळ्यांना त्याची भीती वाटते. बापाने सांगितलं बाळा रात्री 12च्या नंतर त्या झाडावर म्हटली ते निघतं. आता तो मुलगा त्या झाडाजवळ आला की त्याच्या मनामध्ये यायचं की या झाडावर रात्री 12च्या नंतर भूत निघतं. एक दिवस गंमत अशी झाली, तो कुठेतरी बाहेर गावी गेला होता. त्याला यायला रात्रीचे 11:30 वाजले होते. त्याच्या लक्षामध्ये आलं की आज 100% त्याची माझी भेट होणार. आता 11:45 वाजले होते, जायला दुसरा रस्ता नव्हता. 12 वाजत आले होते. तो मुलगा जसा जसा त्या वडाच्या झाडाजवळ येत होता तशी तशी त्याच्या मनामध्ये भीती वाढत चालली होती. म्हटलं 100% आज त्याची माझी भेट होणार. बरोबर 12 वाजले. तो मुलगा त्या वडाच्या झाडाजवळ आला आणि वडाच्या झाडाजवळ आल्याबरोबर त्या वडाच्या फांद्या हलायला सुरुवात झाली. घाबरू नका तुम्ही पण. त्या दिवशी त्या झाडावर नेमकं एक माकड आलं होतं. कोणीतरी माणूस याची चाहूल लागली आणि त्या माकडाने या फांद्यावरून त्या फांदीवर जे उड्या मारायला सुरुवात केली. पण याच्या लक्षात काय आलं? 100% झाडावर भूत आहे. आता भूत आहे म्हटल्यानंतर त्यानं जे हरी हरी म्हणायला सुरुवात केली, कारण त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. म्हणून जीवनामध्ये कधीतरी कीर्तन मनापासून ऐकायचे असतात. त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. ज्ञानोबारे हरिपाठामध्ये म्हणतात, ऐका बरं, एखाद्या ठिकाणी तुम्हाला भूत आहे असं जर वाटलं तर त्या भूताला घाबरून जायचं नाही. त्या भूताला पळवण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांनी मंत्र सांगितलाय. हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी मंत्र हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, पळे भूत पादा भेटे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, पळे भूत पादा बघा, त्या भूताला पळवण्याकरता ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये मंत्र सांगितला. हरी उच्चारणी मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा बेने तेथे. त्यानं कीर्तन ऐकलं होतं, त्याला भूत आहे असं समजल्यानंतर त्यानं जे हरी 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 म्हणायला सुरुवात केली. हरी कुठपर्यंत? घरी येईपर्यंत. घरात गेला त्याचा हरी संपला. आता मला सांगा, त्या झाडावर भूत आहे असं वाटल्यानंतर त्यानं जे हरीचं चिंतन केलं ते आवडीने केलं, भावाने केलं की भीतीने केलं? भीतीने. याला म्हणतात भयाने किंवा भीतीने नामचिंतन करणं. नाथ बाबा म्हणतात भयाने भीतीने नामचिंतन करूच नका. कसं करा? आवडीने भावे. मग आपण आवडीने भावाने जर त्याचं चिंतन केलं तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा माझा भगवान परमात्मा वरती बसलाय.
तुम्ही चिंता कशाचीच करायची नाही, तुम्ही फक्त त्याचं चिंतन करायचं. तुम्ही चिंतन केलं की तुमची सगळी चिंता तो बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. कारण का, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येतात. एक येते चिंता आणि दुसरी येते चिता. फरक बिंदू मात्र आहे. एकावर टिंब दिला त्याचा अर्थ चिंता झाला, दुसऱ्यावरचा टिंब काढला त्याचा अर्थ चिता असा झाला. जी मेल्यानंतर जळते तिला चिता म्हणतात आणि जी जिवंतपणी पावली जाळते तिला चिंता असं म्हणतात. जीवनामध्ये एकदाची चिता परवडली पण चिंता नको. एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले. चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंतेमुळे माणसाची चतुराई घटते. किती हुशार मनुष्य असू द्या, त्याच्या जीवनामध्ये चिंता जर असेल ना तर त्याची हुशारी कमी होते. दुसरं, दुःख से घटे शरीर. काही लोक म्हणतात आमच्या घरामध्ये खायची प्यायची कशाचीच कमी नाही हो, पण आमच्या मुलांची तब्येत होत नाही का, तर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. ज्या दिवशी काही लोक म्हणतात ताई पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता पण आता आमच्या हातात पैसा टिकत नाही का, तुम्ही लक्षात घ्या आपलं कुठेतरी पाप वाढत चाललंय. आणि ज्या दिवशी पाप वाढतं ना त्या दिवशी लक्ष्मी दारातून आपोआप निघून जात असते. पाप से घटे लक्ष्मी, हे मी सांगत नाही, कह गए दास कबीर, ही संतांची वाणी. संतांची वाणी जीवनामध्ये कधीच खोटी ठरत नाही. म्हणून तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून भगवान परमात्म्याला ओळखायचंय ना त्याच्याकरता वर्म नावाची गोष्ट महत्वाची. वर्म चुकलं की दुःख भोगावं लागतं. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर तो आपल्या सासूरवाडीला निघाला. आईने सांगितलं बाळा तुला दिवसातून 4-5 वेळा जेवायची सवय आहे. बऱ्याच लोकांना सवय असते तासाला ते जेवतात पण चांगलं नाही असं. आता आईने सांगितलं बघा मुलगा कितीही जरी मोठा झाला, लग्न जरी झालं तरी आईला तो लहान वाटतो की नाही मातावनं, याला म्हणतात लेकुराचे हित. मग तो मुलगा निघाला. आईनं सांगितलं बाळा तुला दिवसातून 4-5 वेळा जेवायची सवय आहे आणि सासूरवाडीला असं सारखं जेवता येणार नाही. मग खिशामध्ये भूक लागल्यानंतर काहीतरी घेऊन जा. म्हणून त्या आईनं आपल्या मुलाच्या खिशामध्ये असे 2 खिशे भरून भेळीतल्या लाह्या म्हणतात ना ते लाह्या किंवा मुरमुरे असे 2 खिशा भरून दिले आणि जावई निघाला सासूरवाडीला. आता रस्त्याने निघाल्यानंतर सासूरवाडीला सकाळी निघाला. एक 10च्या सुमारास जाऊन पोहोचला. आता त्याला वाटलं गेल्याबरोबर जेवण मागायचं तरी कसं, आणि जर गेल्याबरोबर म्हटलं जेवायला वाढा तर सासूबाई सांगेल जावई जरा लहापटत दिसतो. काय करावं म्हटलं, खिशात लाह्या आहे. सासरी बुवा समोर गप्पा मारायला बसले. आता याला खायच्या होत्या लाह्या. त्यानं डोकं लावलं. म्हटलं सासरी बुवा मी सकाळी लवकर निघालो होतो, प्रवास करून फार कंटाळा आलाय, मला फक्त एक 15 मिनिटं आराम करायचा आहे, तुम्ही 15 मिनिटाकरता बाहेर जा, याला खायच्या होत्या लाह्या. आता सासरी बुवा घराच्या बाहेर गेले. त्यानं दार लावलं पण गडबडीमध्ये तो कडीच लावायला विसरला आणि त्याला वाटलं कुणीतरी यायच्या अगोदर लाह्या संपल्या पाहिजे. म्हणून त्यानं दोन्ही खिशामध्ये हात घातला. 2 मूठ भरून लाह्या काढल्या आणि तोंडामध्ये घातल्या. आता मला सांगा 2 मूठ लाह्या जर तोंडामध्ये घातल्या त्या चावता येतील का? आणि नसेल माझ्यावर विश्वास तर घरी जाऊन दुपारी प्रयोग करा बघा. आता 2 मूठ लाह्या तोंडामध्ये घातल्या आणि तेवढ्यात त्याच्या मोठ्या मेहुण्याला समजलं आपले दाजी आले. तो मेहुणा जसा पळत आला, दार ढकललं, म्हटला दाजी कधी आलात, बरे आहात का, आमची ताई कशी आहे. मेहुण्याचा आवाज ऐकला, त्यानं गरकन तोंड फिरवून मान खाली घातली. कारण बोललो तर लाह्या बाहेर येतील. आता त्या मेहुण्याला वाटलं दाजींना काही राग तर नाही आला, म्हणून तोही असा फिरला आणि खाली वाकून बघतो तर काय आपल्या दाजींचं तोंड कशाने तरी सुजलेलं. पळतच गेला. म्हटलं आई बाबा अहो आपल्या दाजींचं तोंड कशाने तरी सुजलं. सासरा म्हटला 2च मिनिटं झाले बाहेर गेलो, काहीच नव्हतं. झालं तरी काय, वैद्य बोलवला, अनेक प्रकारचे इंजेक्शन दिले, फरक पडत नाही. सगळे उपाय करून थकले. सासूबाई म्हटली इतक्या वर्षानं जावई आपल्या घरी आला आणि त्यात हे काय होऊन बसले, इंजेक्शन देऊन फरक पडत नाही. सासूबाई म्हटली आपण घरगुती गावठी उपाय करू. म्हणे काय बघा, पूर्वीच्या काळी अंगावर जर सूज आली तर ते वाळूने किंवा विटेने शेकवायचे. सासूबाई म्हटली असं करा, यांना वाळूचा विटेचा फरक पडणार नाही, सूज इतकी डेंजर आहे, 2 उलटण्या चुलीमध्ये तापायला घाला.
2 उलटल्या चांगल्या चरचरीत तापवल्या, दोन्ही उलटण्या याच्या गालावर ठेवल्या. आता तुम्ही जावई लोक बोला, सासूरवाडीला किती त्रास झाला तरी चालेल, पण सासूरवाडीला आपली इज्जत जाऊ द्यायची. बघा कशी सगळेच नाही म्हटली. इज्जतीसाठी अक्षरशः सगळे चटके सहन केले, पण तोंड काही उघडलं नाही. आता सासूबाई म्हटली, इंजेक्शन देऊन फरक पडत नाही, चटके देऊन फरक पडत नाही, सगळे उपाय करून थकले. आणि तेवढ्यात त्याचा सगळ्यात छोटा मेहुणा गेला होता शाळेत. त्या दिवशी गुरुजींनी नेमकं शाळेमध्ये शिकवलं, एखाद्या माणसाची दातखिळ जर बसली आणि एखादा मनुष्य तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं. मनुष्य आपोआप तोंड उघडतो. तो मुलगा शाळेतून घरी आला, बघतो तर काय, घरासमोर सगळी गर्दी जमलेली. काय झाले कोणी सांगत नाही. गर्दीतून पुढे गेला आणि त्याला एकच समजलं, आपले दाजी काय तोंड उघडत नाही. गर्दीतून पुढे गेल्याबरोबर त्याने आपल्या दाजींचं असं नाक दाबून धरलं. 1 मिनिट झाला, जीव जायची वेळ आली आणि जीव जायची वेळ आल्याबरोबर त्या दाजींनी फुर्रकन सगळ्यांच्या अंगावर मुरमुऱ्यांचा फवारा केला. मला एकच सांगायचंय का त्याच्या तोंडामध्ये काय आहे हे वर्म जर अगोदरच कळालं असतं तर त्याला इंजेक्शन घेण्याची, चटकी घेण्याची गरज नव्हती. वर्म चुकलं म्हणून दुःख भोगावं लागलं. तुकोबाराय म्हणतात, देवा ऐसी भर में मज धावी नारायणा, ऐसी भर में देवा असं वर्म सांगा, जे वर्म आमच्याकडून कधी चुकता कामा नये. मी देवाला ओळखायला, संतांना ओळखायला जीवनामध्ये मी कधी चुकणार नाही. आणि मी देवाचं, संतांचं चिंतन करत असताना कसं करेल नाथा बाबा म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात की आपण हा देह घेऊन या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय. इथे जन्माला आल्यानंतर या देहाने आपल्याला फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. हा देह केवळ त्याचं भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलाय. आणि नाथ बाबा म्हणतात, जी लोक जन्माला येऊन कधी भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, भजन नाही, कीर्तन नाही, त्या लोकांचा जन्माला येऊन काय फायदा हो. माझ्या नाथ बाबांनी म्हटले, भक्तिविना पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. भक्ती विना पशु कशासी वाढला. अरे तुम्हाला जर देवाचं चिंतन करायचं नाही तर त्या माणसाला माझ्या नाथ बाबांनी पशुची उपमा दिली. तुमच्यापेक्षा कुत्रे मांजरं बरे हो. काय कारण का त्यांना देवधर्म कळत नाही. पशु काय पाप पुण्य नेनती, उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना पाप पुण्य कळत नाही, पाप पुण्य कळतं ते माणसाला. आणि मग तुला जर देवाचं ज्ञान नाही कोठे
अनेक हे ज्ञान नाही कोठे अनेक हे ज्ञान नाही कोठे अनेक हे ज्ञान यात देई घडी देवाचे भजन त्याचं देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. भगवान परमात्म्याचं भजन पूजन चिंतन करण्याची कला ही भगवान परमात्म्यानं फक्त माणसाला दिलेली आहे. म्हणून या देहाने जन्माला आल्यानंतर आपल्या मुलांवर सुद्धा उत्तम प्रकारे संस्कार करा. आज काळ कुठे चालला, माणसं कुठे चालली, आपली मुलं कुठं चालली आपल्याला कळत नाही. पूर्वीच्या काळचे संस्कार बघा. पूर्वीच्या काळी आईबाप माळकरी असतील तर मुलांना सुद्धा 5वी बारशालाच लोक माळ घालायची. पण आता आपलीच मुलं आपलं ऐकत नाही. अरे जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा छत्रपती शिवाजी राजांवर गर्भामध्ये असताना संस्कार केले होते. इतके उत्तम संस्कार केले होते की आया बहिणींची अब्रू लुटत असताना आया बहिणींचा रक्षण करणारा माझा छत्रपती शिवाजी राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर इतका जनतेला आनंद झाला होता. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाणी पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. काळी पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंबर घालून त्याच्या पायी घुंगरू वाळा. गाणी पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजस रुपडा डोई टोपडा पावन सुख गो, निंबलन उतराग लवकर दुष्ट लागल बाळा. कौसल्याचा राम जसा लाला यशोदेचा, झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. आहा जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे, जाग रे बाळा जाग रे. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो. छत्रपती शिवाजी महाराज की. बघा जिजाऊ मासाहेबांनी जर उत्तम प्रकारे संस्कार केले नसते तर छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जन्माला आला नसता. म्हणून माय बापांनो इथून पुढे आपल्या मुलांवर फक्त उत्तम संस्काराची गरज आहे. मुलं मोठी झाली त्यांना थोडं सारी पाठाला पाठवा, भजनाला पाठवा, कीर्तनाला पाठवा. इकडे जर गेली ना
तरच तुमच्या मुलांचा उद्धार होईल, अन्यथा आपली मुलं कुठल्या मार्गाला जातील हे आपण सांगू शकत नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलांना हरिपाठाला कीर्तनाला पाठवा, मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपल्या मुला बाळांची चिंता करायला तो वरती बसलाय ना, तुम्ही त्याची चिंता करायची नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना कितीही जरी दुःख आपल्या वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. नाथ बाबा म्हणतात, कुठल्याही गोष्टीचा खेद म्हणजे दुःख तुम्ही मनामध्ये बाळगू नका. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी घ्यायला तयार आहे, म्हणून तुम्हाला चिंतन लक्ष्मीचं करायचं नाही, लक्ष्मीच्या पतीचं करायचंय. काही लोक सकाळी सकाळी उठले की फक्त तिच्याच पाठीमागे लागतात. ती म्हणजे लक्षात आलं का कोण? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे आपल्या भाषेमध्ये पैसा. लोक उठले की पैशाच्या पाठीमागे पळतात, तिच्या पाठीमागे पळून चालणार नाही. ती त्या भगवंताची बायको आहे आणि तो ठरवतोय माझ्या बायकोला कुणाच्या घरी पाठवायचं. ते पैसा पैसा लक्ष्मी लक्ष्मी करून लक्ष्मी मिळणार नाही. तुम्हाला जर लक्ष्मी मिळवायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला नारायणाचं, भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. आणि तुम्ही नारायणाचं जर चिंतन केलं, तुम्ही घरामध्ये बसून हरिपाठ केलं, भजन केलं, एखादा अभंग जर म्हटलात तर सुखे येतो घरा.
नारायण देव तुमच्या घरामध्ये येलो आणि देव घरामध्ये आला की सगळ्या जगाला माहितीये देवाच्या चरणाची सेवा कोण करते? कोण करते? लक्ष्मी. मग देव आला की लक्ष्मी आपोआप घरामध्ये येते. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती तिसी येतो. लक्ष्मीचे हाती तिसे येतो काकुलती. देव घरामध्ये आला की लक्ष्मी आपोआप घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात आलं का? उद्यापासून सकाळी उठल्याबरोबर पैशाच्या पाठीमागे पडायचं नाही. उठल्याबरोबर पहिले हात देवाला जोडायचे. काय? देवाला हात जोडायचे. जे काम करायचंय त्यात भगवंताला सांगा, देवाला सांगा, देवा या कामाकरता निघालोय, संध्याकाळी घरी येईपर्यंत ते काम पार पडण्याची जबाबदारी तुझी. आणि देवावर जर भार घालून कामाला निघालात ना, तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काम पूर्ण झालं की लक्ष्मी आपोआप घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुझी नाथ बाबा म्हणतात, तू चिंता करायची नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाण तसे. जीवनामध्ये आपण फक्त याला त्याला माझं माझं म्हणतो. जिवंतपणे लोक म्हणतात, बायको माझी, मुलं माझी, आई माझी, बाप माझा, सगळ्या जगदुनियेला माझं माझं म्हणतो. पण कुठपर्यंत? जोपर्यंत संकट नाही येत तोपर्यंत. ज्या दिवशी जीवनामध्ये काहीतरी संकट येतं ना, एक माया नावाची गोष्ट अशी आहे, त्या मायेपोटी मनुष्य माझं माझं म्हणतोय. पण कुणीच कुणाचं नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एक साधू महाराज आले. ते सत्संग घ्यायचे, तरुण मुलांची योग साधना वगैरे घ्यायचे. एक तरुण मुलगा त्या महाराजांकडे गेला आणि सांगितलं, महाराज मी तुमच्या योग साधनेला सत्संगाला रोज येईल, पण मी माझ्या घरी अर्धा तास लवकर जाईल. महाराजांनी सांगितलं, असं का? त्याने सांगितलं, महाराज माझ्या घरी माझी बायको आणि माझी आई वडील मी घरी गेल्याशिवाय अजिबात जेवत नाही. महाराज म्हटले, तुझा काहीतरी गैरसमज आहे. अरे या जगामध्ये कुणीच उपाशी राहत नाही. बायकोही नवऱ्याला असंच म्हणते, तुम्ही आल्याशिवाय मी जेवत नाही, आणि ती दिवसभर काही ना काहीतरी खात असते. बघा, आता महाराजांनी सांगितलं, बाबा तुझा गैरसमज आहे. तो म्हटला, नाही महाराज. परीक्षा घ्यायची का? म्हटले, घ्या परीक्षा. महाराजांनी सांगितलं, बघ आपल्या योग साधनेमध्ये एक योग साधना अशी आहे का ती योग साधना केल्यानंतर काही काळ माणसाचा श्वास बंद होतो आणि अक्षरशः माणूस बेशुद्ध पडतो. तू घरी जा, उद्या सकाळी उठला की तो ती योग साधना कर. तू बेशुद्ध पडला का मी तुझ्या घरातल्या लोकांची परीक्षा घेतो. ठीक आहे म्हटला. तो मुलगा घरी गेला, सकाळी सकाळी उठला आणि त्याने अंथरुणामध्येच योग साधना करायला सुरुवात केली. योग साधना करता करता अचानक तो त्या साधनेमध्ये गेला. त्याचा श्वास बंद झाला. बायको आली, म्हटली, अहो उठा ना, आंघोळ करा, नाश्ता करा, जरा चहा घ्या. नवरा हालत नाही, बोलत नाही. तिच्या लक्षामध्ये आलं. असं नाकाजवळ बोट नेलं, श्वास नाही. पोट बघितलं, हालत नाही. म्हटली 100% नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि माझा नवरा गेला. घड्याळ बघितलं तर फक्त सकाळचे 9 वाजले होते. दृष्टांत सांगते बरं. सकाळचे 9 वाजले होते. म्हटली आता फक्त सकाळचे 9 वाजलेत, आता नवरा तर गेलाय. पाहुण्यांना फोन करता करता 11-12 वाजतील. पाहुणे येता येता 1-2 वाजतील. याची मौत नेता नेता 3-4 वाजतील. बरं तिकडून आल्यानंतर नवरा मेला, मग जेवता सुद्धा येणार नाही. म्हटली दिवसभर कोण उपाशी राहील. मस्तपैकी पोहे वगैरे बनवून खाल्ले, दूध वगैरे पिलं, असं फुल पोट भरलं. रूममध्ये गेली, जे रडायला लागली, माझ्या अगोदर कसे काय गेले, सगळ्यांना सकाळी सकाळी उपाशीच ठेवून गे. आता ही उपाशी होती. सासू सासऱ्यांना आवाज गेला, पळत आले. काय झालं? म्हणे अहो योग साधना करता करता तुमचा मुलगा गेला. अचानक काय झालं?
म्हटले इतक्या दिवस मुलगा चांगला होता, आईबाप तिथून उठले, त्या साधू महाराजांकडे गेले आणि सांगितलं, महाराज अहो इतक्या दिवस आमचा मुलगा चांगला होता हो, तुमच्या नादाला लागला आणि आमचा मुलगा गेला, काही करा आमच्या मुलाला जिवंत करून द्या. साधू महाराज म्हटले आत्तापर्यंत मेलेला मनुष्य कधी जिवंत करता येतो का? त्यानं सांगितलं काही करा, तुमच्यामुळे आमचा मुलगा गेला, आम्हाला फक्त आमचा मुलगा जिवंत करून पाहिजे. साधू महाराज म्हटले ठीक आहे, पुढे चला मी येतो. साधू महाराज आले, सगळी नातेवाईक मंडळी